आज त्या शिवाजी पार्कात लावरे तो व्हिडिओचं कॅम्पेन राज ठाकरेंनी केलं। त्याच ठिकाणी आता मोदींबरोबर स्टेज शेअर करणार आहेत ते, आणि ते देखील ठाकरेंच्या विरोधात त्या ठिकाणी बघा, या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत। किमान 3-4 दुकानं सुपारीची, बरं का, 3-4 सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले हैं। वापस वो शॉप नहीं चलेंगे। उसमें से ये एक दुकान है। महाराष्ट्र में चाहे नरेंद्र मोदी जी आए, अमित शाह जी आए, कितनी भी सभाएं ले लें, वो जितनी सभाएं लेंगी उतनी बीजेपी की सीटें कम हो रही है, या उनके अलायंस की सीटें कम हो रही है। ये लगभग तय है, पूरा दम निकल चुका है। प्रधानमंत्री मुंबईत येऊन, महाराष्ट्रात येऊन 25-25, 20-20, 30-30 सभा घेतात। मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना। लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येताय। आपण जर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असता, तर अशा प्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं, त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसतं लागलं। म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणतायत, आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत। ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावर त्यात कौतुकाची फुलं उधळणार। हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या। म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार, ती कायमची बंद होतील। इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीची सुद्धा सभा आहे BKC मध्ये। खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी 17 तारखेला, यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता, आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी। पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं। हा सत्तेचा गैरवापर आहे, पण ठीक आहे, BKC मध्ये सभा होईल। या सभेला माननीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, अरविंद केजरीवाल आज 4 वाजता मुंबईत पोहोचतायत, माननीय उद्धव ठाकरे जी आहेत आणि शरद पवार साहेब आहेत, ते प्रमुख नेते, आणि आमचे इतर अलायन्सचे नेते उपस्थित राहतील आणि सभा मोठी होईल। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।